लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मुख्य अभियंता गिरीश जोशी यांची पदोन्नती सापडली वादाच्या भोवऱ्यात। त्यांच्यावर 39,55,000 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप। राज्याच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी गिरीश जोशी यांच्या सचिव पदावरील पदोन्नतीवर सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे। जोशी यांनी यापूर्वी भोकर येथे कार्यकारी अभियंता असताना 39,55,000 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप आहे। सदर प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असून देखील त्यांना मुख्य अभियंता आणि नंतर अधीक्षक अभियंता पदोन्नती मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। आता सचिव पदावर पदोन्नती दिल्याने प्रशासकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे। विशेष बाब म्हणजे जोशी यांनी शासनाला खोटे शपथपत्र दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रमेश गिरोलकर यांनी केला आहे। त्यांनी संबंधित विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली असून न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असतानाही जोशी यांनी खोटा खुलासा करून शासनाची दिशाभूल केली असा आरोप त्यांनी केला आहे। याविषयी बांधकाम मंत्री यांनी चौकशी करून जोशी यांच्यावर कारवाई करावी अशी जोरदार मागणीही गिरोलकर यांनी केली आहे। जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सध्या उच्च न्यायालयात आहे असे सांगत प्रतिक्रिया देण्याचे टाळले। ही बाब प्रशासनातील पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभा करणारी आहे, अशी भावना सामान्य नागरिकांमधून व्यक्त होते। मुख्य अभियंता श्री गिरीश जोशी हे भोकरला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून होते। त्यांनी 39,55,000 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे। त्या संदर्भात त्यांनी न्यायालयीन प्रकरणात हे प्रकरण सुरू असताना त्यांनी मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता हे 2 प्रमोशन घेतले। आज सचिव या पदावर त्यांचं प्रमोशन होत आहे। त्यांनी शपथपत्र हे खोटं दिलं आहे शासनाला, तर माझ्यावर कोणतीही न्यायालयीन FIR केस नाही। त्याच्यावर FIR आहे, ते सुप्रीम कोर्टात गेलेले आहे। सुप्रीम कोर्टात हे प्रकरण प्रलंबित आहे आणि त्या संदर्भात मी हे शपथपत्र शासनाला दिलेलं आहे। मी माननीय लोकायुक्ताकडे तक्रार केली आहे, शासनाकडे केली आहे, पण कोणी याची दखल घेत नाही। त्यांचे हे शपथपत्रावर ताबडतोब कारवाई करून त्यांना निलंबित का करण्यात येऊ नये हा माझा प्रश्न आहे। त्या संदर्भात या लोकांनी कोणी निर्णय घेतला नाही। माननीय आमदार साहेबांनाही मी सगळ्या आमदार लोकांनाही दिलेले आहे प्रकरण, मग कोणी याची दखल घेत नाही आहे। मी तर म्हणतो शासनाने याची ताबडतोब दखल घेऊन माननीय मंत्री बांधकाम मंत्री यांनी तर त्यांच्यावर बडतर्फी करून त्यांना निलंबित करण्यात यावे ही माझी मागणी आहे। तरी मागण्या पूर्ण न झाल्यात मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देणार आहे। मुख्यमंत्री साहेबांना दाखवणार आहे, यांचे सगळे डॉक्युमेंट्स माझ्याजवळ उपलब्ध आहे आणि मी स्वतः लोकायुक्ताकडे तक्रार केल्यामुळे त्यांनी या प्रकरणात दखल घ्यायला पाहिजे। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.